का रे बोल आरा केव्हा आला रे भाऊ तू पुण्यावरून? केव्हा का आताच आलो, एअरपोर्टहून उतरलो सीधा घरी. हो का, तू तर पूर्ण चेंज होऊन आला बापा पुण्यावरून. हा मग कंपनीच तशी निवडली आपण. काय हेअरकट, काय चष्मा, काय सोन्याची चेन, वा यार हवाय तू इथं. हवा हे तर काहीच नाही, पुण्यामध्ये BMW कार मध्ये फिरतो मी. हो का, कोणत्या कंपनीमध्ये काम करतो रे भाऊ तू, मला पण सांग. मार्केटिंगची कंपनी आपली. हाव का, किती तास काम करणं पडते? अरे भावा, ते 8 घंटे ना 12 घंटे वाली कंपनी नाही आहे. फर्स्ट शिफ्ट करा ना, सेकंड शिफ्ट करा ना, नाईट शिफ्ट करा, सुट्टी नाही भेटणार, रविवारी या. ह्या कंपनीमध्ये आपण स्वतःचे मालक आहे, केव्हा पण या केव्हा पण जा. हाव का, चांगला आहे मग तर, माझी पण सेटिंग लावणं बाई मग. बरं बरं ठीक आहे, मी सरले घेऊन येईन मग तुझ्या घरी. चाल मग मी चालला, त्या सरल्यान जो मग माझ्या घरी. ते सर तर बिझी असतालय, पण मी रिक्वेस्ट करीन त्या सरांले आणि आणीन तुझ्या घरी. बरं बरं चाल मग मी चालला. हॅलो सर, लारा बोलतोय म्हटलं, वेस्ट इंडिज वाले. बोल लारा. म्हटलं एक बकरा आहे, चालसान का त्याच्या घरी? बरं बरं, कुठे राहतो तो? माझा मित्रच आहे, माझ्या घराजवळ राहतो. बरं बरं, येतो ना मग मी. हे बघ म्हटलं, तू नवीन आहे अजून, तू काहीच बोलजो नको, फक्त हाव नाही करजो, हाव नाही. बरं बरं सर, मी काहीच बोलणार नाही. का रे परवीन, आहे का घरी म्हटलं? आले का सर? या हो सर, बसा. थांबा सर, मी पाणी आणतो तुमच्याकरता. पाणी कोणचं वापरता तुम्ही? आम्ही का विहिरीचं पाणी वापरतो. राहू द्या मग, काही आनंद नको. मी फक्त बिस्लेरीचं पाणी पितो. बरं बरं, चहा करतो मग मी. नाही नाही, चहा पण नाही पेता आपण. ग्रीन टी आहे का? नाही हो सर, इथं गावात कोण पेते ग्रीन टी? बरं बरं, ते सर्व सोड. नाव काय तुझं? माझं का, परवीन शनफळे. हे बघ परवीन, एक टाइम असा होता माझ्या घरात, आम्हाला खायला नव्हतं, पण आज माझ्याजवळ BMW कार आहे. क्यू लारा, यस या नो? यस सर. आज पुण्यासारख्या सिटीमध्ये माझं 50 लाखाचं घर आहे. हाव का सर? मी ह्या कंपनीमध्ये काम करायच्या अगोदर नगरपालिकाचं पाणी पित होतो. आज असा वेळ आहे, मी बिस्लेरीचं पाणी पितो. दिवसातून 1000 रुपयाचं नुसतं पाणी पितो मी. क्यू लारा, यस या नो? यस सर. दिवसातून 1000 रुपयाचं पाणी पिता तुम्ही, मग कमाई तर लय असेल तुमची बाप्पा. अरे कमाई तू विचारू नको, आम्हाला सुचत नाही पैसे कुठे ठेवाता. आता तू सांग, तुझं पण स्वप्न आहे की नाही, आपलं स्वतःचं मोठं घर पाहिजे, स्वतःची एक गाडी पाहिजे? हो, स्वप्न तर आहे तसं. तू सांग मला, महिन्याला किती कमवतो तू? मी 7-8 हजार रुपये कमवतो. तू 7,000 रुपये महिना कमवतो, मी 10,000 रुपयाचं नुसतं बिस्लेरीचं पाणी पितो. आमच्या कंपनीमध्ये जुळतो, तुला सरकारी नोकरीवाले पण कुठे लागणार नाही. तू लारा, यस या नो? यस सर. बापरे, म्हणजे एवढा पैसा आहे का मार्केटिंगच्या कंपनीमध्ये? अरे पैसाच पैसा आहे ना. काही लोक सरकारी नोकरी सोडून आमच्या कंपनीमध्ये काम करू राहिले. जेवढे पण लोक पैशवान झाले, सांग बरं कसे झाले असतील? मला काही माहित नाही. तडीच तर चुकता मग तुम्ही. अगोदर हे सर्व लोक आमच्या कंपनीमध्ये काम करत होते. क्यू लारा, यस या नो? यस सर. पैशवान लोकांना कधी काम करताना बघलाय का तू? नाही, तेच तर म्हणतोय मी. हे लोक इथले पैशवान कसे झाले, काही काम करतानी, काही धंदे करतानी. आला गोत्यात. सांग मग, तुला पण BMW कार घ्यायची आहे की नाही? महिन्याला 1-2 लाख रुपया कमवायचा आहे की नाही? पुण्यामध्ये स्वतःचा बंगला बांधायचा आहे की नाही? स्वप्न तर आहे सर, मग सांगा ना काय करणं पडेल मला? हो, सर्व सांगतो तुला. तुला काहीच नाही करायचं आहे, फक्त तुला 3 माणसं आमच्या कंपनीमध्ये जुळवायचे आहे. म्हणजे मला काही कळलं नाही. तुला कसं आम्ही कंपनीमध्ये जोडलं, तुला पण 3 माणसाला कंपनीमध्ये जोडायचं आहे. सिंपल. बरं बरं, जोडीन ना सर, मग मी लय रिश्तेदार आहे माय. मग कॉंग्रॅच्युलेशन परवीन साहेब, तुम्ही पैशवान झाले. आता तुमच्या जवळ पण BMW कार असेल, पुण्यामध्ये तुमचं स्वतःचं 50 लाखाचं घर असेल. सर्व गावातले लोक तुम्हाला परवीन सर म्हणतील. का रे बोला रा? अरे हा पागल गिगल झाला की काय? तो तर कसे दिवसा स्वप्न बघतोय बापा. परवीन. हो सर, बोला ना. अरे का स्वप्न बघत होता की काय? हो सर, स्वप्न बघत होता. अरे टेन्शन न घेऊ तू, आता तुझे सर्व स्वप्न पूर्ण होतील. बरं बरं, काय काय करणं पडेल सर मग मला? आधार कार्ड लागेल तुला, पॅन कार्ड लागेल तुला, पासपोर्ट साईज फोटो आणि रजिस्ट्रेशन फी लागेल तुला. रजिस्ट्रेशन फी म्हणजे पैसे लागतील का? हो, 7,000 रुपये लागतील फक्त. एकदा 7,000 भरले की मग तुले नुसता पैसाच पैसा आहे ना पुढे. पण 7,000 रुपये तर नाहीये माझ्याकडे.
का रे भो लारा, कसे लोक रे भाऊ तुझ्या गावात? 7,000 रुपये नाही फक्त याच्याजवळ. अरे BMW कार घ्यायची आहे, स्वतःचा बंगला बांधायचा आहे, तर त्याच्याकरता काही ना काही करावं लागेल की नाही? हो ना सर, काम करीन ना मी, पण 7,000 रुपये नाही ना माझ्याकडे. अरे कोणाजवळून बी घेणं बापा, स्वप्न पूर्ण करणे की नाही तुला तुझे? बरं बरं, मग मी आणतो माझ्या घरातून पैसे. हे घ्या सर मग. कॉंग्रॅच्युलेशन परवीन, आता BMW कार असेल तुझी. पुण्यामध्ये 50 लाखाचा फ्लॅट. कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन. चाल मग, चाललो आम्ही. हो सर जा. आता माझी पण BMW कार, 50 लाखाचं घर असेल. काय मग लारा, कसा उतरवला बालटी? 1 नंबर न हो सर. तो काय स्वप्न बघत होता बापा मोठमोठाले? हो सर, त्याला खरंच वाटे सर्व. आणि तू अजून 200-300 आहे का? देतो जरा, मला भाड्याला पैसे नाही. अरे 7,000 दिले ना त्यानं. अरे ते का माय बापा, तरी जमा करणे पडतील ना. अरे माझो बी कुठे हो सर, मला तर जहर खायला पैसे नाही आहे. पेमेंट वाढलं तर ठीक मी नाही तर सोडून देईन कंपनी. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्राला शेअर करा.